बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक लवकरच होणार। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी। महापालिकेत जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही। खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका। 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनल सामना रंगणार। विशेष गाड्यांमधून भारतीय क्रिकेट चाहते अहमदाबादला रवाना। पश्चिम रेल्वेने अंतिम सामन्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या सोडल्या। महिला दिनाच्या निमित्ताने नागपूर महापालिकेकडून पिंक मॅरेथॉनचं आयोजन। प्रसिद्ध समाजसेविका अमृता फडणवीस उपस्थित राहणार। अमृता फडणवीस मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार। भंडाऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्ताने तुमसर येथे महिला मॅरेथॉन। राजमुद्रा ग्रुपचा हा उपक्रम। या मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। राज्यात दुर्गम भागातील शाळांमध्ये संच मान्यता निकष शिथिल। किमान 5वी ते 10वीच्या शाळांमध्ये 20 ऐवजी किमान 10 विद्यार्थी असले तरीही एक शिक्षक देण्याचा प्रस्ताव। राज्यात कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ अशा जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली। आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार माहिती समोर। दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे आजारांचा प्रसार होण्याची शक्यता। जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई। 8 गावठी पिस्तुलांसह 10 जिवंत कारतूस जप्त। पोलिसांनी 7 आरोपींना बेड्या ठोकल्या। 7 पैकी 3 यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती। जळगाव पालिकेतील 60 कंत्राटी घनकचरा कामगार भविष्य निर्वाह निधीपासून वंचित। 2022 पासून भविष्य निर्वाह निधी जमा नाही। कंत्राटी कामगारांच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार। भंडाऱ्याच्या पवनीत खोब्रागडे सावकार दाम्पत्याची दादागिरी। 10% व्याजदराने पैसे उधार देऊन आर्थिक शोषण। सावकार दाम्पत्याविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल। नाशिकमध्ये जीएसटी विभागातील लाचखोरी प्रकरणात लाच घेणाऱ्या तिघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी। कारवाई टाळण्यासाठी मागितली होती 1 कोटींची लाच। 20 लाखांचा पहिला हप्ता घेत असताना रंगेहात अटक। बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील अहवालात 150 शिक्षकांची नावं। संबंधित शिक्षकांचं वेतन थांबवलं। शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढली। तपासाच्या कक्षेत सुमारे 2000 जण येण्याची शक्यता। नाशिकमध्ये क्रेडिट कार्डच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक। 3 जणांना 31,42,000चा गंडा घातला। नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्यात कॉपी प्रकरणात 81 कर्मचारी निलंबित। 10वी-12वी परीक्षेत सर्वाधिक गैरप्रकार मराठवाड्यात। कॉपीचे हे प्रकार होत आहेत। बीडच्या चौसाळ्यात इंग्रजी पेपरला सामूहिक कॉपी। या प्रकरणात 17 जणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांचं निलंबन। अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना 2 वेळा टोल द्यावा लागणार। पहिल्या टप्प्यात खारपाडा येथे टोल द्यावा लागणार। पहिल्या टप्प्यातील काम अद्यापही अपूर्ण असताना प्रवाशांवर टोलची धाड। सर्वसामान्यांना मात्र यामुळे संताप। आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरण। राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील फरार। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यानंतर नांदेड पोलिसांची 2 पथकं जीवन घोगरे यांच्या शोधात। घोगरेंवर हॉस्टेलची थकीत फी भरण्यासाठी मानसिक त्रास दिल्याचा आरोप। निकृष्ट रस्त्यांच्या निषेधार्ह पाचगणी ग्रामस्थांकडून आज बंदची हाक। साताऱ्यातील सुरूरवाई पाचगणी महाबळेश्वर पोलादपूर रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थ आक्रमक। रस्त्यामुळे पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला मोठा फटका बसल्याचा आरोप। वर्धा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा। वर्ध्यामध्ये 40° तापमानाची नोंद। येत्या 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा। जालन्यातील बावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर संपन्न। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांची शिबिराला उपस्थिती। धुळे महापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा तयार करण्याची तयारी। महापौर आयुक्तांकडून MIDC तलावाजवळ जागेची केली पाहणी। पहिल्या टप्प्यात 1000 भटके कुत्रे ठेवण्यात येणार असल्याची माहिती। अकोल्यातील मोरणा नदीला जलपर्णींचा विळखा। नदीपात्रात साचलेल्या या जलकुंभीमुळे पाण्याचा प्रवाह मंदावला असून आजूबाजूच्या भागात अस्वच्छतेची समस्या। वारंवार तक्रारी पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। कराडच्या उंडाळेत शेतात काम करताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू। वनवेथील किरण चव्हाण आणि अमर वडार या 2 तरुणांचा मृत्यू। या घटनेने परिसरात शोककळा।